राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. आणि भाग्यश्री, आपण याला पारिजातकाचं झाड म्हणतो ना? हो, गावाकडे प्राजक्तच म्हणते त्याला. प्रत्येकाच्या दारामध्ये असं हे झाड, सगळ्यांना खूप फुलं आवडत असते त्याचे. रात्रीच्याला उमलले ना, सगळ्या अंगणात पसरतो याचा सुगंध. मंडळी, हे जे प्राजक्ताचं झाड आहे ना, आपल्याला याची 5 पानं घ्यायची आहेत. आपल्याला जो भयंकर गुडघेदुखीचा त्रास असतो, मणके दुखतात आणि प्रत्येक हाडामध्ये जो कटकट आवाज येतो ना, कुणाच्या इथं आवाज येतो, तुमच्या गुडघ्यामध्ये, मणक्यामध्ये, कमरेमध्ये कधीच कटकट आवाज येणार नाही. आणि तुमच्या हाडामध्ये जो गॅप पडलेला असतो ना, मणक्यामध्ये जो गॅप असतो, तो 100% भरून येणार फक्त 20 ते 21 दिवसामध्ये. भरपूर जणांना सांधेदुखीचा, सांधेवाताचा त्रास असतो. त्याच्यामुळे तुम्ही असे 5 पानं घ्या, याचा काढा करून प्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला फरक झाला का नाही. याच्या 5 पानाचा काढा जर आपण पिलोत ना, आपल्या पोटामधले सगळे जंत मरून जातात आणि आपलं पोट सुद्धा साफ होतं. अगदी बरोबर भाग्यश्री. आणि भरपूर महिला अशा कमेंट करतात, दादा चेहऱ्यावर पुरळ येत आहे, खाजू येत आहे, असं वांग आल्यासारखं. हो. तर ह्या पानाचा तुम्ही रस काढायचा आहे, अर्थातच चोथा करायचा आहे आणि त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावरील कशीही खाजू असू द्या, कशीही पुरळ असू द्या, पिंपल्स असू द्या, ते फक्त आणि फक्त 11 दिवसात गायब करणार आहे हे प्राजक्ताची पानं. मंडळी, हे जे प्राजक्ताचे पानं आहेत ना, तुम्ही जर याचा काढा पिले तर तुम्हाला डेंगू असू द्या, मलेरिया असू द्या, चिकनगुन्या असू द्या, हे जेव्हा आजार होऊन जातात आपल्याला आणि जे आपले हाडं दुखत असतात, हातपाय सुजत असतात, आपल्याला ताप येत असते, पण याचा जर तुम्ही काढा नित्यनेमाने जर पिले तर तुम्हाला परत ताप हा कधीच येणार नाही. ह्या पानामध्ये अँटीऑक्सिडेंट घटक भरपूर आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरातली ना रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट वाढते. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जर छातीत कफ असेल, तुमच्या लहान मुलांना कफाचा त्रास असेल, सर्दी असेल, खोकला असेल, तर काय करा, याचे 5 पानं घ्या, याचा काढा बनवा आणि त्या काढ्यामध्ये ना फक्त मधाचे ना 2 ते 3 थेंब टाकायचे आहे आणि आपल्याला कोमट काढा प्यायचा आहे सकाळी सकाळी. सायंकाळपर्यंत तुमच्या छातीतून आहे ना सगळा कफ आहे ना ह्या पानामुळे बाहेर पाडला जाईल. हे कफनाशक पान आहे आणि हे कफनाशक झाड आहे. आणि मंडळी, हे प्राजक्ताचं झाड आहे ना उष्ण असतं बरं का, त्याच्यामुळं आपलं कफ, सर्दी, खोकला हे दूर होतं. त्याच्यामुळं फक्त ह्या झाडाच्या पानाचा फक्त 5 पानाचा उपयोग करायचा आहे, जास्त पानं घ्यायची नाही. अहो, याचे खूप लाख मोलाचे फायदे आहेत. हो, अगदी बरोबर. आपल्याला सुद्धा इतके माहित नाही तर हा हा, इतके फायदे आहेत याचे. बरोबर पण आहे. आपल्याला जेवढे माहित आहेत तेवढे आम्ही तुमच्या सोबत शेअर करतो. हो. अहो, एक सांगायचं विसरले मी. हो जर कोणा शुगर असेल ना, त्यांनी या पानाचा काढा नित्यनेमाने प्यायचा. हो. बरोबर शुगर आहे ना कंट्रोल मध्ये होऊन जाते. काढायचा असा कलर होतो उकाळल्याच्या नंतर. मी फुल ग्लास टाकला होता, आपलं एवढं पाणी आटून गेलंय. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, नंतर प्यायचं आहे. मंडळी, हा काढा आहे ना आपल्याला सकाळी सकाळी प्यायचा आहे, लगातार 20 ते 21 दिवस.